प्राचीन मंदिर असो की शिल्प, त्याच्या अवतीभोवती अनेक दंतकथा ऐकायला मिळतात. अशीच एक कथा आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले एक गाव, ज्याचे नाव कन्नार गाव आहे. ब्रिटिश काळात हे ठिकाण शिकारीसाठी प्रसिद्ध होतं. आज मात्र हे कन्नारगाव अभयारण्य म्हणून ओळखलं जातं. इथे वाघ, बिबट्या, अस्वल आणि अनेक दुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास आहे. गावात असलेल्या चिंचेच्या झाडाखाली जुनी दगडी शिल्पे आहेत. विशेष म्हणजे या गावात ऐतिहासिक काळापासून लोकवस्ती आहे. गाव वेशीवर आजही प्राचीन दगडी शिल्पे उभे आहेत, ज्यात शिवलिंग, गणेश, नाग, शंकर, पार्वती यांच्या शिल्पांचा समावेश आहे. त्यांच्यात एक विशेष शिल्प म्हणजे ते नंदीचे. पण हा नंदी वेगळाच आहे, कारण त्याला शिर नाही. खूप वर्षापूर्वी या गावावर चोरांचा वारंवार हल्ला व्हायचा, पण प्रत्येक वेळी चोर गावात शिरायचे आणि अचानक जोरात नंदी ओरडायचा. त्याच्या आवाजाने गाव दणाणून जायचे. लोक जागे व्हायचे, मशाली घेऊन बाहेर पडायचे आणि चोर पडून जायचे. गावकऱ्यांना समजलं हा आवाज कुणाचा नव्हता, तो गाववेशीवर असलेल्या नंदीचा होता. नंदी गावाचा रक्षक बनला होता. तो चोरांना ओळखून गावाला सावध करीत असे. यामुळे चोरांनी कट रचला, हा नंदी आपला शत्रू आहे. जोपर्यंत हा ओरडतोय तोपर्यंत आपण यशस्वी होणार नाही. आणि एका अमावास्येच्या रात्री चोरांनी भयंकर निर्णय घेतला. त्यांनी नंदीचे शिर छापलं. सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं, त्यांचा रक्षक शिरवित झाला होता. गावात शोककळा पसरली, पण श्रद्धा कमी झाली नाही. आजही या नंदी शिल्पाची पूजा केली जाते.